चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कलधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि यहुंत प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्व गादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यई पांडुरंगे नेई संभाळोनी यई पांडुरंगे नेई संभाळो पांडुरंगे नेई संभाळोनी यई पांडुरंगे नेई संभाळो यई पांडुरंगे नेई संभाळोनी यई पांडुरंगे नेई संभाळो यई पांडुरंगे नेई संभाळोनी पांडुरंगे नेई संभाळो करुणाचली आळवी करुणाचली आळवी तो येई पांडुरंगे नेई संभाळो येई पांडुरंगे नेई संभाळो करुणाचली आळवी पांडुरंगे नेई संभाळो पांडुरंगे नेई संभाळो देव पांडुरंगे नेई संभाळो करुणावतारी आळवे करुणावतारी आळवी तो येई पांडुरंगे नेई संभाळो करुणावतारी आळवे करुणावतारी आळवी येई पांडुरंगेनी संभाळूनी करुणावचनी आळवितो जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नि आता मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरुथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठसुरा रागा जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन दंडवत 16व्या शतकात एक तारा चमकला रे महाजिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा परश्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला हरी कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्या ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती शिवकर्ता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूपाधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा काकडा या सत्रातील अभंग आहे कारण सध्या चालू सुद्धा काय काकडा चालू आणि जोगी जसं आंधळा पांगळा वासुदेव भैरा दिवटा पिंगळा याचे जे माध्यम आहेत ना असंच एक जोगी रूप घे आणि त्या जोग्यातला जाग करणारा जागृतीचा संदेश देणारा अभंग विठ्ठला 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 विठ्ठला
टाळ वाजवा. विठ्ठल 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 हा 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 पुंडलिक वरदे ज्ञानदेव तुकाराम भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शिवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या किट्टी आडगाव नगरीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम. खरंच या कार्यक्रमाला दृष्ट लागेल महाराज, इतका सुंदरसा कार्यक्रम आहे. असं वाटतंय महाराज परती पंढरपूरच अवतरलं का काय महाराज. हा, किती अतिशय सुंदर नियोजन आहे. आणि ज्यांनी या सेवेच्या संदर्भात फोन केला, आता वैयक्तिक महादेव महाराज तुमचं नाव घेतलेलं सुद्धा तुम्हाला आवडणार नाही, पण अतिशय मंजूळ स्वभाव. आणि मी तर त्यांना माझ्या पदरची एक पदवी दिली, महादेव महाराज शब्दप्रभू. चालता चालता महाराज असं गोड बोलतात महाराज. महादेव महाराजांच्या माध्यमातून त्यालाही संपूर्ण सहकारी माझी तरुण मित्रमंडळी करतात. एकदा आमच्या तरुणाईकरता जोरात टाळी वाजव महाराज. बेस्ट. कारण वारकरी संप्रदाय आता इथून पुढे जर टिकून ठेवायचा असेल गुरुजी, तर ना भाग्यवंत हरी कीर्तनात तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. सगळे तरुण मंडळी महाराज. आणि ह्या गावचा सप्ताह म्हणजे महाराज इतका आनंदाचा आहे, कारण तुमच्या गावामध्ये तरुण तर आहेत, पण जुने खांब सुद्धा मजबूत आहेत. हा, तरुण झालो तरी जुन्या खांबाला विसरायचं नाही, कारण त्यांच्याकडे बघून मार्गदर्शन असते, त्यांनाही विसरायचं नाही. आणि आपणही सप्ताह बंद पडू द्यायचं नाही, हे महत्वाचं काम असते. कारण अशा काळामध्ये आता बरेचसे सप्ताह महाराज बंद पडायले, कारण कालावधी कोरोनाचा आहे आबा. पण महाराज तुमच्या गावाचं वैभव महाराज, या गावात मृदंगाचार्य किती खाली बसलेत नावं सांगता येत नाहीत. आणि टाळकऱ्यात महाराज ही जी मंडळी महाराज, इथलं कीर्तन म्हणजे महाराज वाळवंटातलं कीर्तन वाटायला. हा, कारण हे इतके मंडळी महाराज माझ्यासारख्याच्या कीर्तनाला उभा म्हणजे आबा खरंच भाग्य. परी माझ्या दैवा पार नाही, माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुकामध्ये बसलो त्यांची सेवा, तुकामध्ये माझ्या घडती सेवा. परी माझ्या दैवा पार नाही, माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. किती मोठमोठी मंडळी आहेत महाराज, ज्यांनी उभा आयुष्य आपलं परमार्थाकरता घातलं. विठोबाचा धर्म जागो आणि त्याच्या चरणी लक्ष लागो. ही मंडळी महाराज. यांच्या पुढे आमचा परमार्थ म्हणजे एका कवडीचा बी नाही विष्णू महाराज, एका कवडीचा बी. हो, पण ही सेवा करायला मिळते काहीतरी भाग्य घेऊन आलोय मी बी. हा, काय घेऊन आलोय, काय घेऊन आलो, नशीब घेऊन आलोय. पांढऱ्या पायाचा नाही, हा पांढऱ्या पायाचा नाही. हा, आपण मी नशीब घेऊन आलो. हा,
एवढ्या ठिकाणी सेवा कोणाला बी मिळते का? पूर्व पुण्य ठेवा वडावर पूर्व पुण्य ठेवा वडावर पूर्व पुण्य ठेवा वडावर म्हणे मदन गणपती सेवा म्हणे मद घडोत्यांची सेवा मदन गणपती सेवा पूर्व पुण्य ठेवा वडावला पूर्व पुण्य ठेवा वडावला पूर्व पुण्य ठेवा वडावला. आता हे सगळ्या महाराष्ट्रात कीर्तन करतो महाराज, गुरुजीला माहिती. पण लोक भरपूर असतात ऐकायला, पण चाली म्हणायला कीर्तनात उभे आणि वाजवायला एवढी मंडळी कुठं नसती महाराज. हे आनंद फक्त ईदच आहे महाराज. आणि अशा ठिकाणी सेवा करायला मिळालं ना, तो माणूस बी भाग्यवान आहे महाराज. लोक तर कुठं बी असतात वायकायला, पण जाणकार माणसं ज्या ठिकाणी असतात तिथं कीर्तन करायला आनंद वेगळा आहे जिजा. तुमच्या सानिध्यात आमचं काही चुकलं तरी बरोबर होऊन निघन महाराज. कारण ह्या मंडळींना मोठमोठ्या माणसाचे कीर्तन ऐकले महाराज, जे महात्मे होते, आणि तिथं मला आज सेवा आहे. महादेव महाराज खरंच भाग्यवान आहे मी, खरंच भाग्यवान आहे. आता पहिलं नाव परमेश्वर महाराज कोणाचं घ्यावं ही मला मोठी पंचायत आहे, विलास महाराज. कारण आता गणित, पण मी बी इतका हुशार आहे महाराज, मी सगळ्याचे नाव एकाच उखाण्यात घेणार आहे. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, आणि तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो माझ्या ज्ञानोबरायचा मान राखून. आता आबा कोणला ताण नाही, कारण सगळ्या संताला प्रिय संत माझे ज्ञानोबर आहे. सेविती साधू संत साधू संत सुंदर निवेदन. आणि आजचा कितवा दिवस आहे? अभंग मला दुसरा घ्यायचा होता, पण आमचे युट्यूबवाले बी आले. जुने अभंग युट्यूबला नसावा, एकदा त्यांच्याकरता जोरात टाळी वाजव मला. कारण वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारी ही मंडळी महाराज. हो, फक्त हे व्हायला काय माहितीये का, जरासं खाली येऊन बोललं की मग ते इकडे तिकडे व्हायरल मग आमचं जरा हीच काय नाही. पण ते काय नाही, त्यातले ते जाणकार आहेत महाराज. असं मोकळं आमचं कीर्तन म्हणजे घालीन लोटांगण मोकळं पटांगण असं. विठ्ठला विठ्ठला अभंग काकड्यातला, आणि काकडा म्हणलं की वारकरी संप्रदायाचा प्राणी. नाही, वारकरी संप्रदायात ज्ञानापेक्षा भजनाला जास्त काय किंमत आहे. म्हणले महाराज मग ज्ञान नसावं का? ज्ञान असावं, पण जोड त्याला भक्तीची पाहिजे. कशाची पाहिजे? ज्ञान नसावं का? बोला जाता. ज्ञान नसावं का? असावं, पण त्याला जोड कशाची पाहिजे? भजनाची. ज्ञान आहे आणि त्याला जर जोड भजनाची नसेल तर पाय घसरण्याची शक्यता आहे. पाय घसरण्याची, काय घसरण्याची? पाय कोणाचा? महा का तुमचा? कोणाचा बी जरी असला, आणि ज्ञानाला जोड जर महाराज भजनाची नसेल, ज्ञान आहे पण भजन नाही, तिथं गर्व येते. आणि गर्व आला भक्ती ज्ञान असावं. ज्ञानाशिवाय तर काहीच नाही. ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानाने मोक्ष मान्य, पण जोड त्याला भजनाची पाहिजे. आणि जर ज्ञान असन आणि भजन नसन तर कोड फुटलेल्या माणसाचं गोरेपण आहे. कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी मन, तैसे अहंकारी मन, तैसे अहंकारी ज्ञान. कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी
टाळी वाजव मला. काय महाराज, हा बघा टाळी वाजू नाही, तुम्हाला आवडत नाही तिचं मला माहिती, टाळी वाजलेली आवडत नाही, पण मला आवडती म्हणून घ्या सापदून. प्रमाण तसे आहेत मा कोडियाचे गोरे पण आणि तैसे अहंकारी ज्ञान. महाराज भजनाने माणूस नरम होतोय, भजनाने माणूस नरम होतोय आणि ज्ञानाने माणूस गरम होतोय. कसं त्याच्यामुळं लय ज्ञान झालं की म्हणताय काय समजलं, हे असं आहे बघा, हे असं ज्ञान झालं की काय येतंय, काय दुखायलंय का तुमचं, काय दुखत आहे? दुखत असलं तर सांगा मला, तसलं काही नाही. लय ज्ञान झालं विलास महाराज मग गर्व येते, आणि भजन असलं का माणसाला गर्व येत नाही, असं नरम होत चालत आहे. परमार्थात नरम येत मजा आहे. ताट तर भरपूर झालेत ना, सगळे ताट झालेत. मग जे जे कार ताटपणाचा नाही, जो याच्यात नरम होऊन राहील का त्याचा जे जे कार आहे. कारण सगळं जग ताटखोर मध्ये चाललंय ना. काय समजिलो, हा मी आहे म्हणून चाललंय. अरे तू गेला तरी चालतोय, हा जाय तू. काय धंदे येतं, सासूला तसंच वाटतंय, पोराला तसंच वाटतंय, बापाला तसं. अरे कव्हर मी करायचं, मी वेळोवेळा करीत, मला काळेचे पियेला ग, मी वेळोवेळा करीत, मी वेळोवेळा करीत, मी वेळोवेळा करीत, पियाला ग, मी वेळोवेळा करीत, मी वेळोवेळा करीत, मी वेळोवेळा करीत. मजा आहे गुरुजी. असे मधले प्रमाण पाठ पाहिजे. हा हे टिपण्या महाराज असल्याचे ओळखू येईल. तुका म्हणे काळे चेपियाला गळा, तरी बी महाराज म्हणले काय करायला, मीच करायला, मी वेळोवेळा करीत. महाराज म्हणले भजन असावं, आणि त्यातली त्यात काकड्याला जास्त प्राधान्य. हे बाकीचे देवाकडे जाण्याचे जे मार्ग आहेत का, याला लय बंधन येतं, पण सकाळचा जो काकडा आहे का देवाला खाली अवतरायला लावणार आहे. हा फक्त तसा मानला तो, नाही तर लय अवघड. आता ते येणार आहे, आता सगळंच येत आहे आज, आता त्याच्यामुळे अभंगच नसला घेतलाय आता. सगळे भजनात प्रेम पाहिजे, प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही, आणि अर्थाशिवाय मोती नाही. प्रेमाविन भजन, नाकाविन आणि अर्थाविन. अरे भजन करायचं तर प्रेम पाहिजे. लाख रुपयाची नथे पण घालायला नाकच नाही. कुठं अडकी ती बाई तू, अरे नाके विना मोती, उभ्या बाजारे भजिती, उभ्या बाजारे भजिती, उभ्या बाजारे भजिती, विना मोती, उभ्या बाजारे भजिती, उभ्या बाजारे भजिती, उभ्या बाजारे नंबर एक माणस आहेत महाराज. पखवादे बी नंबर एक आहेत, आज गायक बी एक नंबर आहेत, ऐकणारे एक नंबर आहेत, गाव सुद्धा एक नंबर आहे. महाराज फक्त सगळे महाराज. काय जागा आहे महाराज, किती वातावरण महाराज. एकाचा तरी चेहरा असा फोटलेल्या गौरीवन दिसतो का? असे माणसं सगळ्या गावात नाहीत हो. लय अवघडे. परदेश माहे पुढे एक म्हातारं बसलो, कळत होतं का नाही मला मिळणार नाही, पण सारखं असंच करायचं. आता मला वाटलं हे लय विद्वान दिसायले. सगळं कीर्तन आबा मी त्याच्याकडे बघून केलो, कीर्तनच पडलं, कारण सर वेदांत सांगित बसलो. मग कीर्तन झालेच लोकांना म्हणलं त्या माणसात लयच अभ्यास होता, तर लोक म्हणले ते भैरव होतं. सर इथं तसं नाही बा. विठ्ठल काय जागा आहे महाराज. उत्तम ते ठाव रम्य स्थळ, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, जे आठविती स्वामी जे
स्वामीचे ते पाय. जागा उत्तम आहे गुरुजी. कोण्या बी जागावर माणसं प्रसन्न राहत नाही. काय काय जागा अशा असतात तिथे गेलं तर माणसाला भजन करू वाटतंय. आणि काय काय जागा अशा असतात तिथे गेलं की माणसं म्हणतात सांगू का तुला जागेचा परिणाम असतो कायचा. काय काय घर असे येतं. आता आमचे हे तलाट साहेब आहेत काय 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 शेवा आहे महाराजा घराची. एकदा टाळी वाजावर का तुम्ही म्हणता तुला खाऊ घातलं म्हणून टाळी वाजवतो का. याच्यातलं नाही ते मलाच खाऊ घालते तर असं नाही. रोजचे महाराजाला जेवण आहे. आणि किती वारकऱ्याची सेवा आहे महाराज. हे आमच्यापेक्षा हे माणसं पवित्र आहेत महाराज. हे आमच्यावर लई सोठो जाऊ नका. हे 2 तास बोलत आहे म्हणून बरं आहे. नाही ते 22 तास काय करते तुम्हाला माहिती का. बाबा मी सगळा चांगला आहे का नाही. हो नाही हे लोक आहेत ना महाराज. आणि ज्या घरी वैष्णवाची सेवा आहे जिथं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपल्या जाते ते घर नसतंय. त्याची काशीपुरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. नित्य नाम घोष जयाचे मंदिर. नित्य नाम घोष जयाचे मंदिर. नित्य नाम घोष जयाचे मंदिर. तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. नित्य नाम घोष रे हे जयाचे मंदिर. तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र माझे. आणि परमार्थ घडायला बी आपल्या हातून सेवा घडायला बी सप्ताह घडायला बी पुण्य लागते. हो आता हे तरुण मित्र मंडळीच्या हातून जे कार्य घडायलंय ना काहीतरी त्यांचं पुण्य जाग झालंय म्हणून. कोणाच्या बी हातून चांगलं नाही. काय काय माणसं गुरुजी मंडपापर्यंत येतात आणि वापस जातात. समजून चालायचं याचं दैव हिवरा खाली झोपलंय. तुका म्हणे नाड बाप ठाके हिताड. बाप ठाके हिताड. बाप ठाके हिताड. तुका म्हणे नाड बाप ठाके हिताड. बाप ठाके हिताड. बाप ठाके हिताड. तुका म्हणे नाड आणि पाप ठाकी हिता. आपल्या गुरुजी आपल्या जर परमार्थ हातात नसन बाबा. आता तुम्ही तर इतकी सेवा केली वारकऱ्याची. आमच्या इतकी आता आम्ही तर काहीच नाही तुमच्या पुढं. पण आपल्या हातून कार्य घडायला बी पुण्य असल्याशिवाय घडतंय का. मंडपात यायला बी पुण्य लागते. आणि जर मंडपात येऊन आपण वापस गेलो समजा आपलं पाप इथं यायला भाग्य लागते. सपने तो हर कोई सजाते है. सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. इथे यायला काय लागते भाग्य लागते. कोणाच्या बी नशिबात नाही. काय काय माणसाला किती बी म्हणा तू परमार्थ कर तेव्हा मग तुम्ही करीतच नाही. आता ज्यांनी वाटोळच करून घ्यायचं ठरवलंय त्याला किती वाटोळ ते वाटोळच करणार आहे का नाही. त्यांनी ठरलंय वाटोळच करायचं. तुमच्या इकडे ते जाळ असते ना जाळ ते मासे पकडायचं. काय माजलगावला गर्दी बाप. हरिपाटा लोक नाही तू. अवघड झाले मला. या बघा 1,00,000 माणसं 1,00,000 माणसं बिघडायले तर 100 माणसं सुधरायले. सुधरत नसते. फक्त चांगलं करीत राहा. हे जगाची रीतच आहे महाराज. हे अधोगतीकडेच चाललंय. याला लई स्वयंपाकात ज्याला चांगलं करूनच घ्यायचं नाही ते एका शब्दात घेत असते. शहानिया पुरे एकच वचन. नाही तर काय कायला किती बी सांगा तुम्ही. जाळ असते ना जाळ मासे पकडायचं. पाण्यात टाकलं पाण्यात टाकलं पाण्यात सगळं वल राहत. कोण 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 जाळ. आणि वर काढ मावशी म्हणले वाळ. खरंय जाळे घातले सागरी. राहे भीतरी पैसे
या नावड कीर्तन जाळे घातले सागरी पैसे पापियाचे मन पैसे पापियाचे मन का अभंगत मारा तू को भरायची फक्त पाठांतर करावं मारा. पण आताच्या काळात काय झालंय शपक म्हणायचं लय नाद लागला लोकांना. परदेश महाकीर्तनात एक जण प्रमाण दिलो गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. अरे मला फोन करून जायचं काय धंदे आहेत का काय हे असे लय अवघड मारा हे. आता हे बघा खरं बोलायला जमत नाही. त्याला म्हणलं तुम्ही असं काऊन म्हणले ते म्हणत हा तुला आत यंदा साला चुकट तुला धंदे असे झाले त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं गोड गोड बोलायचं 500 रुपये देतय दाक्षिणात. नाही 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 असलं कधी करायचं नाही मला. जे योग्य वाटलं तेच घ्यायचं. जे चांगले जाळे घातले सागरी बिंदून राये भितरी तसे काही काही माणसं सप्ताह आला असं अष्टगण 2-3 आणि त्याच्या खाली बुकान त्या टपुऱ्या असल्या तर माळी येत काही कायच्या गळ्यात दुमती करून म्हशील हानी तर म्हैस मरण लय हे धंदीत लय. आता बघ काय सांगा महाराज आपण लय चांगले नाहीत हो. आपण ह्या मंडपातले सज्जन माणसं हात वर करा बरं. सज्जन करा नाही बरं. या मंडपातले दुर्जन माणसं हात वर करा नाही हायत तरी कोण कुंकुणच नाहीत आपण धोबी का कुत्ता. पण हे गॅरेज हे 8 दिवसाचं काय गॅरेज इथं माणसं सुधारली पाहिजे. आणि जर सुधरत नसतील ना तर ह्या गॅरेजचा उपयोग नाही. कारण गॅरेज त्याच्या करता असते सुधारलेली गाडी बिघडाय नाही. काय झालेली गाडी बिघडलेली गाडी हे 8 दिवस गॅरेज. आणि याचे मेकॅनिक कोण आहेत हे सगळ्या गाड्या आहेत माया सगट. म्हणले मेकॅनिक कोण आहे मी नाही ज्ञानोबा आहे. आणि ह्या मशिनरीतून फॅक्टरीतून आपण असे तयार होऊन निघलोत ना हे आपलं भरकटलेलं जे मन आहे ना हे पापी मन याच्या मशनीत घालायचं. पण ते हे 8 दिवसाची मशीन आहे ना अशी चालली अशी मशनीत घातलं ना ते असं तुम्हाला सांगतो शुद्ध होऊन बाहेर पडतं. जसं पाणी फिल्टर मधून कसं निघतंय असं कसं शुद्ध होऊन बाहेर येत आहे तसं हे मन भरकटलेलं विषयाच्या आहारी गेलेलं असं स्फटिकावणी होऊन बाहेर फेकतंय. शुद्ध चोखाळले स्फटिका जैसे शुद्ध चोखाळले पटिका जैसे शुद्ध चोखाळले पटिका जैसे महामळे मन होते जे गादले अरे शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे हे महामळे मन होते जे गादले महामळे मन शुद्ध चोखाळले रे स्फटिक जैसे जैसे स्फटिक जैसे. यायला इकडे यायला भाग्य लागते. नशिबात असलं तर परमार्थ आहे महाराज. हो आणि परमार्थ खरा आता तरुणाचा आहे. आबा आता इथून पुढे तरुणाईने जर सप्ते केले तर सप्ते टिकणार आहेत. म्हाताऱ्याचं काम नाही. आणि म्हाताऱ्याचं काय ते तमाशा ऐकून बिघडत नाही तर कीर्तन ऐकून सुधरत नाही. इथले सोडून तरने आज तरुण पोर आणि हे जे जुने माणसं आहेत ना यांनी यायलाच तुम्हाला सांगतो पुढे घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही एकदा जर गेले ना तुम्ही जाऊ नाही पण जर जुने माणसं एकदा गेले आणि जाणारच आहेत ना राग येऊ दे नका तुम्ही जाणार आहेत. लय गेले अरे आजा मेला पंजा मेला अरे किती आले किती गेले उदंडाची झाले अरे जन्मोनिया मेले होनिया गेले अरे त्यांचे नाव कोणी नेगेचे आपण गेल्याच्या नंतर पुढे परंपरा चालू ठेवा. आता आमचे महाराज थकले थकले आता हे पोर आहेत महाराज. आता यांच्या हातातला धुरा यांनी सांभाळायची आणि त्यांनी ज्या नियमात सांभाळली तेच नियम आपण पालन करायचे. हो आणि हे चालवायला पाहिजे. आणि आता जर तरुण पोरं नसते झाले तर ना
चार तुकोबाराय म्हणते तारणा भाग्यवंत आणि शक्ती महाराज युवा शक्ती आहे. या शक्तीने जर ठरवलं ना तर काही बी करता येते, काही बी करता येते. कारण जेवढ्या जेवढ्या आतापर्यंत क्रांत्या झाल्यात उतार वयात नाही झाल्या, चढत्या वयात झाल्या. हा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला दिला. किती वर्षी? 80 वर्षी, 16 वर्षी. आणि जेवढे जेवढे क्रांतिकारी महात्मे होते लय दिवस टिकले बी नाही गुरुजी, थोडे दिवस. हे पैसा ही श्रीमंती एक दिवशी उडून जाणार आहे, या धनाचा न धरी विश्वास. त्याच्यामुळे गुरुजी हे जे काकडा म्हणायचं ना, काकडा किती बी पैशावाला माणूस असू द्या त्याला काकड्यात आणून बसवा, त्याची पूर्ण घमेंड उतरायची ताकद माझ्या वारकरी संप्रदायाचे काकडे. काकडा फक्त ते मानणारे माणसं त्या धोरणातले पाहिजे. त्या चालीत नाही, ह्या चाली ना काकड्याला गाण्याच्या लावून जमत नाही. कारण हे सगळ्याच काकड्याच्या चाली रडक्या स्वरात म्हणायच्या. काऊन रडक्या स्वरात म्हणायच्या? कारण संसारच रडकाय. संसार दुःख केवढा बी श्रीमंत असला ना त्याला ते बसलं ना पुढं, मग त्याच्या समोर अभंग म्हणायचा, पूर्वजन्मी पाप केले. आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो, अरे बापरे आपण तो लोकांच्या संडास बाथरूमचे पैसे हाणले. ते म्हणतो अरे हे जरा बेकार दिसायला बरं का, आता इथून पुढं तरी अंगत महाराज करायचं नग असं. प्रकाश पडतोय महाराज डोक्यात, कारण हे अभंग जाग करण्याची. हा जगजोगी जाग करण्याचं काम संताकडे. कायम जगत राहतो त्याला जीव म्हणायचं, कायम जगत राहतो त्याला जीव म्हणायचं. सगळ्यांना जागवतो त्याला देव म्हणायचं, आणि सगळ्यांना जागवतात त्यांना संत म्हणायचं. हा कायम जगतो आपण. रोज उठलं की आपल्याला काय नित्य उठून या खावयाची चिंता, खावयाची चिंता, खावयाची चिंता. मी आहे ना. अभंग जरी तुमच्या पाठ असले तर आता वय झाल्यामुळे लवकर आठवत नाही, पण मी झोपीत 2,500 अभंग म्हणतो. झोपीत उठल्यास किती म्हणण्याचा भरोसा नाही, पण फुकट म्हणत नाही. तुम्ही काय दिलं? हा अहो पाठांतर करायला पाहिजे हो महाराज. हा आता पण ते कसं झालंय, लोकांच्या कीर्तनकाराकडून अपेक्षा वेगळ्या झाल्यामुळे आम्हाला हे ढोंग घ्यावा लागायला. नाही तर हे कोटन फिट घालायची काय गरज आहे आबा पुढं? हे असे माधव महाराज यांच्या पुढे हे घालायची गरज आहे का आम्हाला? पण आम्हाला गाडी नाही, आणि हे बी नाही घातलं तर पुन्हा 2-3 हजार कमी व्हायची. महाराज हे जे जग आहे महाराज, मी तुम्हाला सांगतो 5,000 माणसापासून तर 20,000 लोकांपर्यंत कीर्तन केले, पण मी अजून काय मोठ्या गाडीत कुठे गेलो नाही. गुरुजीला माहिती आपली मोटरसायकलची. हा पण लोक आले आले म्हणते छायला ती मोटरसायकल चालवा म्हणजे आमच्या आयला असं बोललेलं फक्त काठीचा तुम्ही. हा म्हणजे नाही तर मग आमचं असे धंदे. आम्ही म्हणतो चला बोल लोकाला बरं होतंय ना आपलं बरं होतंय म्हणून आम्ही गाडी. आता मला का भाड्याने गाडी आणता येत नाही का ह्या भाड्याला? अरे आणता येते ना, पण परमार्थ करायचा लोकाला घडावं ना आपलं भागाव याचे नाही. पण दिसण्यावर जाऊ नाही. हा मी गाडीत नाही आलो म्हणून काय हलक्या महाराज असं नाही. 50,000 दिले तरी हे मॉडेल भेटणार नाही. हे खानदानी मॉडेल आहे. मग मला ₹1,00,000 दिले तर काही जडे का? दिसण्यावर जाऊ नका मला. अरे बाई लई दिसायला रूपवानी पण काम बरोबर नाही, मग तिला सवासीन ठेवा का? परिती सवासीना न मानावी, आधी झाले उत्तम वेशाचे लावण्य. दिसण्यावर गेलं नाही पाहिजे मला, आणि दिसण्यावर कधी जाऊ नका. हे जे ढोंग हे ना परमार्थात आता सारा बाजार चाललाय. कसला चाललाय? पण महाराज म्हणले बाजाराला भुलू नका तुम्ही. पहिले लोक बैलगाडीने आणावं लागत होते महाराज. हे एवढ्याले महात्मे झालेत ना ढोक महाराज सारखे, तुम्ही आणले दावा बैलगाडीने आणले. पहिल्यांदाच होतं का बैलगाडीने आले कीर्तन जमत नसल? तसलं नाही. आता हे आपण बोजा वाढून द्यालाय म्हणून याची किंमत वाढली. हा गाडीत आला महाराज भारी, त्याला दाढीन ते गाडी, हे धंदे सोडून द्या. तुकोबारायचे प्रमाण किती, ज्ञानोबारायचे वया किती, सांगण्याचा तारतम्य काय, हे सगळं चेकअप करून बघा.
चेकिंग करून बघा, मग मिळ लागेल हे किती पाण्यात उतरलेलं आहे. कारण तुकोबरायचा एक एक अभंग म्हणजे एक एक आरसा आहे. आपल्याला कळतंय आपण किती पाण्यात आहेत महाराज. हा, शुद्ध कसोनिया पाहावे वरच्या रंगानं भुलावे. हा, कुठं रोग आलो आपण. तू म्हणता बघ ना तू हा, कायम आपल्याला खायची चिंता आहे. नित्य उठवून या हा बघा, खायची चिंता करायचीच नाही. कारण आपल्याला देणार कोणी, सगळ्याला देणार कोणी. खायची चिंता रे बरं. किती बेजारी माणसाची बघा ना. याचा जरी विचार केला तर किती, अरे इथे एवढे पोट याचा एक एक महात्मे नवीन नवीन कीर्तनाला यायले. किती हे परंपरेचे महात्मे. परंपरा त्यांचे कुळ शोध, परंपरा त्याचे कुळ शोध, परंपरा त्याचे कुळ शोध. भाऊंचे कीर्तन महाराजांचे कीर्तन ऐकून आम्ही कीर्तन करायला लागलो. आज महाराज तुम्ही उपस्थित आहेत. महाराजांचं कुठेही कीर्तन असलं तर पहिले नाही आम्ही सोडित नव्हतो. पण पहिले ना आम्हाला कीर्तनच नव्हते. भावांच्या आशीर्वादाने सध्या बरं आहे. महाराजांचा आशीर्वाद, महाराज महात्म्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आशीर्वाद घेतला ना वाया जात नाही. महात्म्याचा त्याला आशीर्वाद. हे बघा, माणूस मोठं व्हायचं म्हणलं की त्याला एक तर प्रारब्ध बलवत्तर पाहिजे. नसलं प्रारब्ध बलवत्तर तर त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे. आणि नसले प्रारब्ध चांगले तर महात्म्याचा आशीर्वाद पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. चला कुठं गालो विष्णू महाराज. इथे एवढे आणि याचा केवढा केवढे सोटरवाले केवढे किती ईद भरे. पण बेजारी किती. सकाळपासून माणूस धडपड करायला धडपडेपर्यंत धडपडे माणसाचे कशा करता पोटा करता. आता इतक्या लांबून मी बोंबलो चालू कशा करता. कोण म्हणलं पैसा करता. अहो सगळ्याची बेजारी काय काकड्यातले प्रमाण. या पोटा कारणे या पोटा कारणे नसरेची माये बाप भिके नाही खंडना. माये बाप भिक नाही खंडना. पुढारा म्हणती एक दया नाही करुणा. पुढारा म्हणती एक दया नाही करुणा. लागे आशा बहु दारुणा. टाळी वाजवा. या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. पण भरलंय का अजून. बेजारी याच्या करता पण भरलंय का. सकाळी नाश्ता केला की दुपार काय बघत आहे. दुपार झाली की म्हणते संध्याकाळची पंगत कोणाची. संध्याकाळ झाली की म्हणते उद्या सकाळचे नाव सांगा रे म्हणजे सोय लागल. तुका म्हणे पोट झाले सिने खाये आवडीने खाये कोण देते. आवडीने खाये तुका म्हणे पोट झाले सिने खाये आवडीने खादरची खाये आवडीने.
जगत राहतो जीव म्हणायचं, आणि सगळ्यांना जगवतो त्याला देव म्हणायचं. सगळ्यांना जगवतो, ज्याला देव काही म्हणते तर आम्ही देव मानित नाही त्याला बी जगितो, आणि जे देव मानते त्याला बी कोणी सकळ जीवाचं करीतो संभाळ, तुझ मोकलीला नाही सगळ्याचा सांभाळ. पोषितो जगाशी एकला तो, पोषितो जगाशी एकला तो, पोषितो जगाशी एकला तो, पोषितो जगाशी एकला. कारण ठवीची कृपाळू देवाची, कारण ठवीची कृपाळू देवाची, पोषितो जगाची एकला तो, पोषितो जगाची एकला. कारे ना ठवीशी कृपाळू पोषितो जगाशी कोण्या माध्यमातून देईन मिळ लागत नाही, पण दिल्याशिवाय. आता हे कोरोनाचा कालावधी होता, किती महिने झालं, महिने कायला 3 वर्ष गेले ना, किती गेले, आता हे तिसरं बी. हे उगं कुठं मोठं आहे. हा आता उगं तुमचं गाव चांगलं आहे, तरुण मित्रमंडळी चांगली आहेत म्हणून चाललाय सप्ताह, नाही तर बरेच कार्यक्रम बाबा अहो किती बंद झाले. बरं याच्यात कोणाचं किती वाटोळ झालं मिळ नाही, पण आमचं बुडा सगळं जळालं भाऊ. नाही बेकार हो, काय सांगावं काय रोजचे याची सवय लागलेली. घरी का बायको नीट बोलती का काय, लय बेकार महाराज. माग काय झालं महाराज, 9 महिने कीर्तनच नाही. आता तरी 8 रोजाला 15 दिवसाला 3 रोजाला चालू आहे. माझी 9 महिने काहीच नाही हो, टाळ सुद्धा नाही म्हणून. तुमचं लग्न झालंय का? कस काय खात बेकार खेळे महाराज. 9 महिने माग कीर्तन नाही काय नाही. मग एक दिवशी काय झालं, आता कीर्तन नसल्याचं आम्हाला का दुसरे काम येतात का? मला येतात सगळे, तुमच्या सरपंचाला माहिती. मला सोयाबीन काढता येते, कापूस येतो, माझ्यासारखा कापूस इथे येतणारा माणूस बी नाही. माणसं येचितच नाही तर हा, पण कोणीच नाही. सरपंचाला माहिती कधी महाराज सकाळी किती वाजता जाऊ मी, 5 वाजेपर्यंत 50 किलो कापूस येतो. आणि तुम्हाला वाचत असेल तो कोणाच्या वावरात नाही आपल्याला. सगळे काम जमले पाहिजे माणसाला, कष्ट माणसाने केलीच पाहिजे. हो कष्ट करावं माणसाने, कारण कष्ट आहे तिथं पोट भरे, नीती तिथं लक्ष्मी. कष्ट केलेच पाहिजे. आणि जे माणसं कष्ट करतात ना महाराज त्या माणसाला रोग होत नाही. हा अजिबात. आता हे बघा तुम्ही, हे मोठ्याच्या बाया सुखी आहेत का गरीबाच्या? घाबरू नका, मोकळं बोलायचं. कोणाच्या? आ गरीबाच्या. बरं काम जास्त कोणाला आहे, गरीबाच्या बाईला का मोठ्याच्या बाईला? गरीबाच्या. तरी पण नाराज आहे का बाई? गरीबाची बाई सकाळी 7 ते संध्याकाळी 7 काम करते, पण तरी नवरा संध्याकाळी आलाच तिचा चेहरा असा फ्रेश. हो सकाळी 7 ते संध्याकाळी 7 काम करून बी कसा आहे फ्रेश. आणि मोठ्याच्या बायाला काही काम नाही, लिफ्टने वर जायचं, लिफ्टन खाली यायचं, धुणं धुवायला दुसरी बाई, भांडे घासायला दुसरी बाई, स्वयंपाक करायला दुसरी बाई. हिला काहीच काम नाही, तरी संध्याकाळी नवरा घरी आला मुलं गुडघे दुकान. तू जगती तरी कशाला, धड तू मारा ना त्याला मोकळं कर. कष्ट नाही राहिले, हे माणसं भोगी झालेत बघा. भोगे झाल्यामुळे रोग वाढले. आणि भोगे रोग जोडून या दिले आणि का आरोग्यला होता सकळापासून, आरोग्यला होता सकळापासून, या दिले आणि का आरोग्यचे होता सकळापासून, आरोग्यला होता सकळापासून. कष्ट ना तिथं पोट बरे, नीती आहे तिथं. पण आम्ही काय आता हे बघा, हे कीर्तनकार झाल्यामुळे दुसऱ्या कामाला गेले लोक म्हणतो या महाराज बी इकडं. हे बघा लाज वाटून द्यायची नाही. पण मी काय केलं, 9 महिने कीर्तन नाही, मग एक दिवशी खुर्चीवर बसलो आणि ग्रंथ वाचित बसलो. आता ग्रंथ वाचित बसलो, मग आमची बायको अंगण झाडीत आली. तितक्यात कुत्रा आलं. योगा आले की सगळे या खाटीच येतात. आता मी खुर्चीवर बसलो, ती अंगण झाडीत आली आमची बायको, तितक्यात कुत्रा आलं. ती कुत्र्यावर घालून मला कसं करते, हा ना 9 महिने झाले इथंच मरत तू. आता हे का सांगायसारखं आहे का बरं? सांगू वाटत नाही, पण तुम्ही घरचे आहेत म्हणून सांगितलं. नाही हे का सांगायसारखं, लय बेकार अवस्था मला.
पण जाऊ द्या ती साडेसाती गेली निघून बुवा. बरं हे रोग खरा होता का खोटा हो? हा खरा होता ना. रोगाने लोक जास्त मेले का धास्तीने मेले हो? हा खरंच का? काय मिळ नाही हो. संध्याकाळी माणूस गेला आणि सकाळी इंजेक्शन दिलं तर म्हणले तात्या गेले ना. बापा बापा आयुष्यात आपण असला रोग का पाहायला नाही बा. यावा रोग यावा पण असा का 3-3 वर्ष 2-2 वर्ष. कोरोना येऊ वर्षात एकदा यायला पाहिजे पण आपला एखाद्या महिन्याचा पाहिजे. असं असं कोहर बी नसावं बघ. काय किती चांगले चांगले लोक गेले महाराज. गायक गेले, वादक गेले, कीर्तनकार सुद्धा गेले महाराज. मग अहो इंगळे महाराज गेले. काय परमार्थ होता या महाराजांचा. हा किती लोक गेले महाराज. जाऊ नये ते लोक. मग महाराज याच्यात आपला नंबर लागला का? आ एवढे मंडपात माणसं बसलेत याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का? बरे झाले आजीवारी नाही पडले मृत्यूचारी. उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरे झाले आजीवारी नाही पडले मृत्यूचारी. तारले हो तारले ना. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी. वाचून आलो येथ बरी उरले ते हारी तुम्हा समर्पण. उरले ते हारी तुम्हा समर्पण. उरले ते हारी तुम्हा समर्पण. हे मेरे वतन के लोगों आंखों में भर लो जो शहीद हुए जरा याद करो. ये मेरे वतन के लोगों. गोड म्हण. काही सूर ऐकले ना महाराज अंतकरणात लागते. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चली गई. आपण बाजूला कुठून गेलो. जगत राहतो त्याला जीव म्हणायचं. सगळ्यांना जगवतो महाराजांनी प्रमाण देतात. पोषितो एक लातो. कोण्या रूपात देईन मेळ लागू द्यायचं नाही पण देणार म्हणजे काय महाराज. गरिबी इतकी अवघड असती महाराज आम्ही भोगलेली. फार गरिबी कोणाला जीव नाही पण गरीब बार. एका माणसाच्या मंडळीचं तुम्हाला सांगतो ऑपरेशन आलं 20,000 रुपये लागत होती. 20,000 करता ऑपरेशन रखडलं. मग उद्या ऑपरेशन जर नाही केलं तर बायको मरती. पाहुण्या रावण्याला फोन केला 20,000 रुपयासाठी पण नाही. आपलं परिस्थिती ढासळली ना विष्णू महाराज. कोणी ओळखीत नाही. कोणी नाही ओळखीत. सगळ्याला फोन करून बघितले कोणी म्हणलं पैसे नाही. गावात सगळ्याला मागितले नाही म्हणले सगळे. जाऊ द्या मला. सगळ्यांनी जरी सोडून दिलं तर देवाने तर नाही सोडव. मंदिरात गेलं आणि बसलं भजन करीत. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. भजन केलं. रात्रीचे 10 वाजले. कोणी आहे ना त्याला वाटलं कोणतरी येईन पैसे घेऊन. आस्था असते महाराज. 12 वाजले तरी कोणी आलं नाही. पण रात्रीचे 1 वाजता महाराज एक मनुष्य आला. त्याला झोप लागला. फुल पैशावाला. जेवढे पैशावाले आहेत ना तेवढ्या झोप लागत नाही. झोपीच्या गोळ्यात काय झोप लागत नाही. मंदिरात आला. 1 वाजता मंदिरात आला विलास महाराज आणि देवाचं दर्शन घेतलं. आणि चला म्हणे दर्शन घेऊन तरी जाऊ झोप लागन. दर्शन घेतलं महाराज. ते मंदिरात त्या पायऱ्यातून खाली आलो. पण खाली येता येता त्याला एक कोपऱ्यात भजन करणारं दिसलं. कोण 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 ज्याला 20,000 रुपये लागत होती. ऑपरेशन बायकोचं करायचं उद्या नाही जर केलं तर बायको मरण. भजन ऐकू आलं त्याला. अरे कोण असं नाही मनुष्य. रात्रीचा 1:30 वाजलाय. हे कोण रे.
भाषा बी तशीच असते. काय नाही म्हणले महाराज 20,000 रुपये लागतील, उद्या जर बायकोचं नाही ऑपरेशन केलं तर बायको मरती, काय करावं? अरे पैसे करता भजन करतो का? काय करावं म्हणलं. साऱ्या लोकांना हात पसरला, कोणी दिला? अरे सर किती लागतील? 20,000. हे 20,000 घे, आणि उद्या जर तुला काही अडचण आली ना, हे माझा नंबर आहे, हे माझं कार्ड आहे, हे माझा पत्ता आहे, याच्यावर पुन्हा फोन कर. पण ते जातीवंत भजनी होत. ते त्याला काय म्हणलं माहिती आहे का? हे तुझा पत्ता मला नग ऐकण्यासारखं, हे तुझा पत्ता मला नग, तुझं कार्ड मला नग, तुझा नंबर मला नग, माझ्याकडे त्याचा नंबर आहे ज्याने तुला 1 वाजता या मंदिरात माझ्याकरता पाठवलंय. पोषितो जनासी एकला तो हे पोषितो जनासी रे एकला तो पोषितो जनासी सगळ्याचा सांभाळ करणार कोण आहे? देव. जगवतो आणि जागवतात संत आहेत. कोण्या बी रूपात जागायचं काम करते. पिंगळा म्हणून आले वरल्या आळीचे, सावध व्हा बापा. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला. पाटील बुवाला लावणी सवे, पाटील बुवाला पाटील गोवाला तुम्ही लावणी सवे, पाटील गोवाला. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखना डवरा फिरवितो, डुगडुगाई का डवरा फिरवितो. पिंगळा माधवारी माझं आबा जुनं भजन तुम्हाला माहिती. भानदास महाराज पिंपळगावकर मग तब्येत बिना असं रुबाबी महाराज काठी असं काय गोड व्यक्तिमत्व गुरुजी माहिती. सकाळी आमच्या गावात जर काकडा म्हणायला सुरुवात केली ना, अक्षरशः डोळ्यात पाणी घेत होतं महाराज. रात्रंदिवस गोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा मनाही भरवसा. उजड पडताना गळा पडेल फासा, उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. अरे बापा हो, बालपण झोपीत गेलं, तारुण्य पण गेलं, अरे मथार पण आलं, आता सरपण यायची लागली. जाग व्हा म्हणले महाराज. जाग व्हा जाग व्हा जाग व्हा म्हणायला नाही, जाग झालं तर काय होईल? माणूस गाफील नाही पाहिजे, दक्ष पाहिजे. जिथली तिथं लक्ष माणसाचं विचलित झालं नाही पाहिजे. त्याच्यामुळं आपण मोटरसायकल गाड्या चालतोत ना, ह्याच्या पाट्या लावल्या असतात बघा, जरा लांब गेलं की लक्ष विचलित, अपघात, आवरा वेगाला सावरा, दुर्घटना से देर भली सावधानी से, शराब पीकर गाड़ी मत चलाना, चलाना तो मौत को, नजर हटी दुर्घटना. असे कितीतरी वाक्य असतील. कार्य प्रगती पर है वाहन धीरे, असे वाक्य हे सूचना असतात. तुम्हाला बाजार कोणता आहे? माझा अलीकडे पेट्रोल पंप आहेत ना, एक भारतीय पेट्रोल पंप आहे, एक HP चा आहे बरोबर. बाजाराला जर आपण मंडळीला घेऊन गेलो तर पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला महिला नेतो का आपण? अलीकडेच उभा करतो का नाही? काऊन? कारण पेट्रोल पंपावर नाव असते आग लावा वस्तू लांब ठेवा. बाया म्हणतात माय आता लोक चांगलं बोलला पण लयच रगील दिसते. मी रगील नाही, मान तुमचा का बांधाल बांधे का काय? पण तिथं वाक्य असते आग लाव्या वस्तू, त्या सूचना आहेत. तसे वाक्य वाचले ना माणसाच्या काहीतरी मस्तकात प्रकाश पडावा. आवरा वेगाला म्हणल्यात जरा गाडी जप. इतके आत्महत्या व्हायल्यात आणि इतके ऍक्सिडेंट व्हायलेत, माणसं यांनी जास्त मारायलेत. अहो आपल्याला काही दुःख नाही महाराज, काहीच दुःख नाही. आत्महत्या करण्यासारखं काही दुःख नाही. आणि माणसं व्यसनाधीन झालेत म्हणून गुरुजी ऍक्सिडेंट व्हायले. विठ्ठल 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 घडायल्यात गोष्टी महाराज. काऊन घडायल्यात? माणसं जागे नाहीत, व्यसनाधीन झालेत, जागे नाहीत, दक्ष नाहीत माणसं. गाफील राहू नये माणसाने. गाफील राहिलं
काही ना काहीतरी चूक होणार. एक दिवटाने आलाय बघा गुरुजी, दिवटा. त्या दिवट्यात सांगितलंय माणसाने गाफील राहू नये. जाग रे जाग दादा मोठी गडदांधारी, जाग रे जाग मोठी गडदांधारी, घरी ते सामसून चोर बैसले दारी, घरी ते सामसून चोर बैसले दारी, गाफील निजताना नेतील गाठोडी सारी, गाफील निजताना नेतील गाठोडी सारी, मग तुझा जोड कैशी करशील मंजुरी, मग तुझा जोड कैशी करशील मंजुरी, जाग रे जाग दादा मोठी गडदांधारी, जाग रे दादा मोठी गडदांधारी, जाग रे दादा मोठी गडदांधारी. महाराज म्हणले जागा, जाग रे जाग दादा मोठी गडद गडदांधारी, घरी ते सामसुम चोर बैसले दारी, गाफील निजताना नेतील गाठोडी सारी, मग तुझं जोड कैशी करशील मंजुरी. म्हणून म्हणले जाग रे जाग दादा. मग जागण्याकरता संत कोण्या बी रूपात आले. पिंगळा म्हणून आले, टिटवी म्हणून आले. टिटवी कळते का कशी असते? हा, कवात नाही बसती का? अजिबात नाही. बरं आपल्या घरी टिटवी कवा बी येते का? हा, विचार करून येते. तिला टिटवी म्हणते. कवा बी येत नाही दादा. एखाद्या घरात जर माणूस जाणार असन, टिटवीचं गणित आहे का बरं का? टिटवी जर आपल्या दारी आली आणि तिनं जर डाव्या पायात आपल्या घरात पुढा खडा उचलला आणि त्यो डाव्या पायात खडा धरून ती जर उंच उडाली आणि तिनं त्यो खडा ज्या गावात नाही ज्या घरावर टाकला त्या घरचा तात्या. कारण ही सूचना आहे टिटवी यमाची तराडीन, डाव्या पायात खडा धरून आकाशी मार्गी शयन करून, टिटवी करी शयन, असे बघ होते लागत येत नाही तर काय नाही. भूम भूम परांडा भूम भूम परांडा असे मजा आहे मला. टिटवी यमाची तराळीन, तलाठी पाटील कोण? तराळीन कोण? तराळीन 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 म्हणजे कोण? लय अभंग आहेत महाराज. कृतांतस्य दूती जरा कर्ण मुले समागत्य वक्ती ती लोका शृणुथम परश्री परद्रव्य वांछम तेज ध्वम रमानाथ पादार विंदम. हे जरा कर्ण मुळी त्यातलंच आहे. सांगू आली गोष्टी मृत्याची भेटी सूचना आहे. जाग करण्याचे अभंग आहेत. दिवटा जाग करणारा, पिंगळा जाग करणारा. आजचा अभंग जोगी अहो जग जग जोगी 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 काय देत
संताचं काम आहे जाग करण्याचं. जग जोगी, जोगी आहे संत. जोगी म्हणजे जाग करणार एक हे काय पार्ट जोगी, पिंगळा जाग करणारे. जगजोगी, जगजोगी काय म्हणते जागे. आता लाईट येत नाही काय इथून पुढं. आवाज लयच यायला बराच. आली का? येते इतके बल्ब मग काय इन्व्हर्टर काय इथून तिथून. हा लय भयान गाव दिसायला बाय. आम्ही महाराज असून आमच्या घडी नाही. हो याच्यावर अंदाज येतो आपलं खळ बरं दिसायला जा. विठाला विठाला तसं वाईट मानू नका. उगा आपलं केला इशारा जाता जाता तशी काय जगजोगी, जगजोगी जाग करते. जाग म्हणले महाराज जाग करायला संत खरंय, पण नेमकं झोप कशाची लागली आम्हाला हे तर मिळलं पाहिजे ना. जाग होत होतो आम्ही हो, पण झोप कशाची. माणसाला 5 प्रकारची झोप आहे. पहिली व्यवहाराची, दुसरी विकाराची, तिसरी आसक्तीची, चौथी भ्रमाची आणि 5वी अज्ञानाची. सगळ्यात दांडगी झोप अज्ञानाची. हा आगा अज्ञानाची निदा. विश्व स्वप्नाचा हा भोग तो होता अनादि जो. पहिली झोप व्यवहाराची सगळ्याला लागती, जीवाला लागती, देवाला लागती आणि संताला बी लागती. हो संताला काय झोप नाही काय, फक्त गणित एवढं आहे. संत जिथं झोपलेले तिथं माणसं जागेत आणि जागे जिथं संत आहेत तिथं माणसं झोपलेले. त्याच्यातच ते वासुदेवाचं ते. बोल बोले आ बोले, बोल बोले आ बोले. जागे बाहेर आतनी झाले, जागे बाहेर आतनी झाले. कैसे घरात घरकुल. चला चला थोडं राहिले. चला जरा. घरात घरकुल केले. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. बोला बोले जागे बाहेर कैसे घरात घरकुल केले. झोप लागते संताला, जीवाला बी झोप लागती. जीवाला झोप लागली जागा करते संत, देवाला झोप लागली जागा करते संत आणि संताला झोप लागली जागा करते संत. विठाला विठाला जीव झोपलाय. आता तुम्ही आम्ही झोपलोत ना. आता आपण झोपलेले आहेत का जागी आहेत? जागे असून बरेच हुशार आहेत बा तुम्ही. मला विचार सागर सांगायले जस काय जागे असून झोपलेले आहेत. खरं ना त्याचं जागे असून व्यवहारात आपण जागे आहेत, पण मग परमार्थाच्या माणसे मात्र झोपलेले आहेत. संत आपल्याला जाग करते. उठा जागे वारे आता. बऱ्याच प्रकारे आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. अरे चोर निचल्या, अरे निचल्या मजा आहे का नाही. असं वाटतं 11 वाजले तरी बरं चल द्यायचं का. 10-5 मिनिटं वाढायचं काही. हा वरचं वाढून देतात ना. हा ते म्हणलं की लोक मध्ये तो टायमातच आवर भाऊ. आता जागा रे भाई नो. महाराज म्हणले काऊन जागा. अरे फेरी येणार आहे फेरी, आणि फेरी निस्ती नाही येणार. हिशोब द्यावा लागणार आहे तिथं. हिशोब पडेल जमा सरकारी, हिशोब पडेल जमा सरकारी, हिशोब पडेल जमा सरकारी, हिशोब पडेल जमा सरकारी. येईल या माझीची स्वारी, येईल या माझीची स्वारी. वारे वा
आली का याला मोकळं करा एकदा याला. हा धोपण यायला तिकून. हा धोपण बी यायलंय हा झालं. आता बघा बरं कसं वाटायला ते. त्याच्यामुळं मला आठवणार ते पुढचं काय म्हणायचं. गणगण लय बेकार असते, गणगण नसून आहे हो ना. पहिले माया महाराज कव्हा बी कोणतं प्रमाणे होतं डबल स्टेबल माझ्या ध्यानात राहत होतो. पण ते हाय ते बी इसरायले. कारण पहिले सिंगल होता, आता त्याने मी झालो चतुर्भुज. गणगण नसून आहे माणसं आहे. काय म्हणलो मी. हिशोब पडेल जमा सरकारी, येईल या माझी स्वारी. पुढं काय बघा आठवत असलं सांगा बरं. जीवाची धरो कारभारी, देतील मार देतील मार. जोहार माय बाप जोहार. मी काय एकदा टाळी वाजव गाड्या पकवायच्या. काय मजा आहे महाराज, लयच मजा आहे गाड्या. होऊ द्याच आता काय व्हायचं ते जाऊ. असे 3 गोष्टी एकत्र येत नाहीत बघा. चांगला ड्रायव्हर, चांगली गाडी आणि चांगला रस्ता. गाडी चांगली असली रस्ता नीट नसतो, रस्ता नीट असला गाडी नीट नसती. दोन्ही नीट असलं पेल्याशिव चलित. पिणाऱ्या माणसं कशाला दारू प्यावा महाराज. किती साथ ह्या बघा. दारू पिणं म्हणजे इतकं सोपी गोष्ट नाही. आपली शारीरिक हानी, मानसिक हानी, कौटुंबिक हानी, लेकरा बाळात जरा विचार करा मला. आणि जेवढे दारू पिणारे माणसं आहेत ना महाराज या सप्ताहामध्ये, एक जरी माणसानं दारू प्यायची सोडली ना तर आपला सप्ताह सार्थकी लागला. एकाने तरी सोडा. कारण आपल्या घरचे लेकरा बाळात जरा विचार करा. आणि सगळ्यात जास्त खानदानी बायको जर चांगली कोणाला भेटत असेल, कोण म्हणलं दारू पिणार. खरं आहे बरं का महाराज की खानदानी. हा आम्हाला नीटच काय चलत बायको धोरणात नाही मिळाल्या. चांगले चांगले गार होते म्हणा हो म्हणा. काहीच चलत नाही. कसला बी माणूस गारच होतय म्हणा हो म्हणा. गारच. एक जण म्हणला काऊन गार होत असेल, म्हणलं फ्रीजच तसल्या क्वालिटीचं. काय नाही महाराज लय बाईच्या जातीला नवलच नाही. महाराज हे का किती गावात कीर्तन. आता आम्ही जर म्हणलो काय राहते लोक कीर्तन होते, ते म्हणते हो बसा गप या. नवल नाही काय. बाईने ठरवलं ना अपमान करायचा, अपमानच करते. आमच्या घरी घडल्याला सांगू का तुम्हाला. आमच्या घरचं सांगू का. हा आमचं ऐकायला सांगा सांगा. लय माणसं हुशार. पोळ्याचा सण होता ना, आमच्या बायकोला घेऊन मी परभणीला चाललो. पोळ्याचा सण, लोक बैलाची पूजा करू लागले. मला आमची बायको म्हणते आज पोळा दिसतोय. म्हणलं इतकी बेडी काय तू. आता बैलाची पूजा म्हणल्यास पोळाच असतोय ना. मग बैलाचा सण पोळा आहे म्हणलं हो. मग जरासं आम्ही पुढं गेलो, पुढं म्हशी चरत होत्या. मला म्हणले म्हशीचा सण नाही का असा एखादा. मी म्हणलं हाय ना. ती म्हणली कोणता. म्हणलं सक्रात. तिला असला राग आला महाराज. ती तिथं काय बोलली नाही गुरुजी. पण जरासा आम्ही पुढे गेलो मोटरसायकल येऊन मला म्हणली गाडी उभा करा. केली ना गाडी उभा. आता म्हणलं काय म्हणते बो. गाडी उभा केली. तितक्यात गाडं ओढत होतं. गाडं ओढत होतं. मग तिला महापमानच करत होती. गाडवाकडे बघून मला कसं करते तुमचे पाहुणे. पण तिला काय माहितीये 12 गावाचं पाणी पेले. मी गाडवाकडे बघितलं. गाडवाकडे म्हणलं राम राम सासरे. काय काय हसायला बघतात पण हसता येत नाही त्याला. काय काय मोकळ्या जे माणसं मोकळ्या मनाने हसतात ते मोकळ्या मनाचे असतात. आणि जे गालात हसतात प्युअर आतल्या गाठीचे असतात. काय काय हसतच नाहीत मला. हसतच नाही. 500 इंजेक्शन आहेत काय काय. कशाचे. हसायची. त्याला इंजेक्शन दिलं ते हसत नाही कणत. अरे काय देवाने कमी केलंय महाराज. सगळं दिलं नाराज राहायचं कशाला. अरे काय आपल्या हातातच काय मला सांगा तुम्ही. काय हातात नाही. मालिक तूने मुझे बहुत कुछ दे आहे. याच्या पलकड काय द्यायचं. कुठं घालतो मी. तुम्ही म्हणता तू गेलेलाच मिळ लागत नाही आल्याला काय सांगा.
हिशोब पडेल जमा सरकारी अरे येईल या माझीची फेरी जीवाची धरोनी धरतय हातात असलं मग ते आडगावला सप्ताह चालू होता गावातला जंतू तो म्हणतो हो केतन गेलता का जाता जातात राहिलो म्हणजे ठोकलो नुसतं मारीत नाहीत मारीती पुन्हा झोडीती पुन्हा तोडीती बापू या खाट्या इतकोय सोपं नाही त्याला दया नाही यमस्य करुणा नास्ती म्हणून धर्मस्य त्वरिता गती नाही ते यमाशी बाहेर काढिता कुडीपर्यंत मग तेथे न चले आता काही सत्ता संपदा राहिले पुढे संचित जाईल गोई तू का म्हणे तई त्याला दया माया नाही म्हणून महाराज म्हणले जीवाला बाबा झोपू नको सावध होय सावध कुठून आला अरे कुठं जायचं विचार कर जरा बोधला महाराजांच्या परंपरेतला अभंग आलाशी कोठोनिया जाशी कवण्या गावा अरे घरदार तुझे नाही अवघी लटिकीच माया सावध होई बापा हे बापा बाबा सावध होई बापा म्हणले बापा म्हणायच्या लायकीचे आहेत का आपण बापा म्हणायचे बापा म्हणले बापा भाऊ म्हणले कधी कधी बाबा हुशार राह बरं का आडानी जग नाही राहिलं अरे भाई हुशार रहे ना बे खुदा का नाम जपना बे हुशार रहे ना खुदा का नाम जपना टाळे वाजत त्याच्याकडे फक्त थोडं जर आग हल्लं पाहिजे असं जरा उगा आपलं असं निखुळ उभा राहिले नका असो कारण तुम्ही युट्यूबला जाणार आहे फोटो निघणार तुमचा मंडळी आलेत ना तुमच्या अहो काय भ्यायचं नाही मारा हे असं परमार्थात लय असं लोक म्हणते पंडराव महाराज लय भारी सांगत येत पण राव अंगच हालीत येत हे माणसं जर मला समोर भेटले ना पण हे तोंडावर काय बोलत नाहीत माघारी कुच 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 हे काय अहो इथं नाही नाचायचं मग काय घरी बायको पुढे नाचा काय धंदे आहेत का काय लोकाला कळत बी नाही बरं आता एखाद्याचं जर लग्न आहे तिथं जाऊन जर आम्ही नाचायला आलो तुम्ही काय म्हणता ते बिघड काय अरे मग तिथं बी नाही कुठं आमच्या लग्नात आम्हाला नाही नाता आलं इथं तरी मग नाचू कीर्तनाचे इथं सोडून कुंकड उडी हाणालो काय काय म्हणतो हलवी शिकुली जाना माझी अरे ते प्रमाण काय इथंच लावतो काय दुसरीकडे लावता येणार का तुला काय तुझे पोट भरेनाशे झाले ना हलवी शिकुली जाना माझी अरे ते कशा करता लिहिलं कीर्तन करणं असताना प्रमाण नाही लिहिलं ते तमाशात लोक नाचत येतं काही इथं कीर्तन करापाशी येऊन टिकी तू आपलं चाला ना म्हणून लोकांना नाव ठेवू जाऊ नका नाव ठेवू नाही मला ह्या पाका किती गोड जेवण असलं तर तोंडी लावाल चटणी लागत पण सगळी चटणीच नसावा थोडंफार हे लागत आता आबा मी बसलो होतो महाराज किती लोक आले मायापाशी म्हणले महाराज कीर्तन असं झालं पाहिजे योग्य म्हणजे हे असं झालं पाहिजे दुसरे हे असं झालं पाहिजे तिसरे द्या आम्ही करायचं कसं आता लय विनोद करावं चांगले लोक म्हणतात बरं आहे पण लय जरा तास सोडून चलत आहे बरं लय तास सोडून नाही चालव पोर म्हणतात जाऊ दे यंदा साल पण पुढं नाही त्याला नगद आणि हे महाराज लोकांचं वाटोळ केलं महाराजांनी आणि पुढारी लोकांचं वाटोळ केलं पुढारी आपलं नाश व्हायला आपलीच कारणीभूत आहे आता हे युट्यूब वाले ना हेच हे काय करीत नाही आपलंच एखादी म्हणा रे तितकी क्लिप काट दे टाकून लय जरा लय बोलायला कुंकड बी दे टाकून लोक म्हणते हो रा आमच्या गावात दिले कुंकड बोलू लावलं घ्या बरं उचलून आता धरलं त्याने उचलून की इचकलं नाही याचं वाटोळ आपलं वाटोळ करणारे आपले याला एक दोनच मिनिटाचा दृष्टांत सांगतो आपलंच नाशित वळईच्या कडीला कुत्री गेली 5-7 पिले दिले
माय म्हणली पिऱ्याला वळईच्या कडीलाच राहा, कारण हे जग लय विचित्र आहे, बाहेर निघू नका. ऐकण्यासारखं आहे बरं, ऐकण्यासारखं आहे. बाहेर निघू नका. पिले म्हणले आई आम्ही बाहेर निघत नाही, पण पिले म्हणले आमच्या खायची सुई. माय म्हणली मी लोकांनी हाड म्हणले तरी त्याच दारात थांबतील, पोटात अन्न टाकतील, तुमच्याकरता त्याचं दूध करून आणतील, पण तुम्ही वळईच्या बाहेर निघू नका, जग कसं आहे विचित्र आहे. लेकर म्हणले नाही, पण माय गेली बाहेर. बाहेर गेली, गलीतले 2-4 बारकाले लेकर बारकाले बिस्किटचे पुढे घेऊन त्या बारकाल्या कुत्र्यापाशी गेली आणि एक 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 बिस्किट त्या कुत्र्याला चारीत 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 बरोबर ते कुत्रे त्या बारकाल्या लेकरा मागं गलीत आली, कारण ती इसरली. आईनं काय सांगली ती बाहेर जाऊ नका म्हणली, आई इसरली. आणि मग ह्या दोघायचं चांगलं चाललंय, बारकाले लेकर बारकायल्या कुत्र्याला बारकायले बिस्किट चारायला लागले, पण हे मोठायल्या कुत्र्याने बघितले. समजायला ना, समजने वाले को तो इशारा भी काढला. मग मोठाले कुत्रे म्हणले या आमच्या मागून येऊन का बर. मग मोठाले कुत्रे आले, देखत नसते आले. तुम्हाला सांगतो बिस्किट तर लहान लहान कुत्र्याच्या हातातले हिसकून घेतले, पण रक्त भोंबाळ केली. खूप खूप चावा घेतला, मारलं आणि बिस्किट घेतली आणि रक्त अंगावून सांडायले. आणि मग त्या लेकराला आईच्या शब्दाची आठवण झाली. माय म्हणली होती वळईच्या बाहेर जाऊ नका. मग ते लेकर रडत रडत ऋषिकेश महाराज वळईपाशी आले आणि तितक्यात त्यांची आई आली. आई म्हणली राजा हो, सांगितलं होतं वळईच्या बाहेर जाऊ नका, जग लय विचित्र आहे. हे हाल तुमचे कोणी केले? ते पिलेने दिलेलं उत्तर इतकं गोड आहे. ते पिले म्हणले आई तू म्हणली जग लय विचित्र आहे, जग लय चांगलं आहे ग, पण हे जे आमचे हाल केलेत ना हे आपल्याच जातीच्या लोकांनी. आपलं आपल्या हातात आहे, झाकायचंय का उघडं करायचंय, चुकी होतच असती असं समजून. आणि आमच्यावर लय जबाबदाऱ्या टाकायच्या सोडून द्या. हे बघा लोक गावात, आमच्यासारखे लोक गावात आले, लोक म्हणते संत आले, हे तोंडातून सुद्धा शब्द काढायचा अजिबात नाही, अजिबात नाही. काय झालं तुम्हाला फोटो वाटायला? आमच्यासारखे पोरं आले ना हे तोंडातून शब्दच काढायचा नाही. संत आले ना त्याचे पाय आमच्या घराला लागू द्या. तुला वाईल निघायचे का? लाव घराला पाय. आमच्या पायाने आम्ही बोंबलत हिंडालो तरी अजून काही मेळ लागा नाही. आम्हाला कळतच काय आता हे जुने महात्मे त्याचे दर्शन घ्या, पाय पूजा. आता हे पाय धुतात लोक, लय अवघड आहे महाराज. हे लोकांची सेवा करून घेणं इतकं अवघड आहे. ह्या बघा या आमच्याकडून एक तर पुण्यच व्हाय नाही. आणि जरा आता हे उघड झालंय ना, पैसे घेऊन कीर्तन करायचं म्हणजे पुण्य होतंय का? कोण म्हणलं ना इकडे या. आता मला सांगा मी कीर्तन करायलो पाप करायलो का पुण्य? बोला काय करायलो? पुण्य. आता म्या कीर्तन करून पुण्य कमवायचं, तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं, आमचं पुण्य तुम्हाला. म्हणजे आम्ही कीर्तन करून पुण्य कमवायचं, तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं, आमचं पुण्य तुम्हाला द्यायचं आणि तुमचं पाप आमच्या बोकांनी द्यायचं. महाराज लोक कस काय बिघडे? महाराज नाही बिघडले, तुम्ही बिघडले. पुण्यच होत नाही. आणि जरासं झालं तर त्याच्यात वाटेकरी लय जण आहेत. तुम्ही तर आहेतच वाटेकरी, पण तिनं बी अर्धा हात लावलेला आहे. कोणी? कहा मेळ लागायचा महाराज? परमार्थ सोपा नाही महाराज, वाटतो तितका परमार्थ सोपा नाही. हो गणित आहे महाराज. आणि वारकरी संप्रदायाचं बाकीच्या संप्रदायाचं तत्वज्ञान बघा महाराज. तुम्ही बाहेर देशापर्यंत गेलंय. आपले लोक जरासं आपल्यातलं एखादं पुढं गेलं त्याला मागवली, पुढं जाऊ देत नाही. गावात बी एखादं लेकरूचं नवीन भजन करायला टाळ घातलं की म्हातारमध्ये तो यासारख्याचं काम ऐकते तू टाळ तू हेरीच काम नाही ना, आम्ही कशा जावं तिकडे? आपलं काम आहे महाराज वारकरी संप्रदाय पुढं नेणं. आपल्याच्याने काय पुढं नेता येणार नाही, पण न्यायला पाहिजे ना. संतांनी ते सगळं मेजवानी तयार करून ठेवली, फक्त जेवायचं काम आहे. बाजूला कुठून गेलोय फक्त ध्यानात राहू द्यायचं. शहाण्या गायनं कोणाची मका खाऊ द्या, कोणाचा घास खाऊ द्या, पण दूध द्यायला शेण टाकायला मालकाची द्याव द्या. आपण कुंकड बी जाऊ दे ना. बाजूला कुठून गेलो झोपी पोसून संत म्हणते कवर झोपायचं. बाल पण गेलंय, तारुण्य पण गेलंय, म्हातार पण गेलंय. अरे स्वारी येईन तेव्हा कळण, विचारले जाईन तिथं आणि मग डोळ्यातून पाणी येईन. आहा वाचारडे बोलताज
एका जनार्दनी सांगत आहे तोंडे. कोणते तोंडे? आठ नावाचे तोंडे नाही. आणि मग डोळ्यातून पाणी येत. काय उत्तर देता होशील पातके करिता पुढे आहे पुसता. म्हणून म्हणते बाबा ज्या नगरीत राहतोस ना तिथली नांदणूक बरी नाही. तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी. जाग होय बापा. जीवाला जाग केलं. नंतर देवाला बी पांडुरंगा उठा पांडुरंगा दर्शन द्या सगळा. झाला ऋण उदय सरली निद्रेची वेळा. झाला ऋण उदय सरली निद्रेची वेळा. पांडुरंगा दर्शन द्या सगळा. झाला ऋण उदय सरली निद्रेची वेळा. झाला ऋण उदय निद्रेची वेळा. पांडुरंगा किती वाजले? अरे 8:30 ला सुरू झालं पांडुरंगा. किती वाजी तू भाऊ? तू कुठं कीर्तन मिळालं नाही का तुला? तसं नाही, सोडूच वाटत नाही गुरुजी. किती वाजले? 8:30 ते 10:30 होऊन गेले असते. 10:30 झाले. सोडू का मग? नाही 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 ते म्हणते महे देतो तुला काय पण सोडू नको रे बाबा. नाही 11 वाजणार म्हणजे वागला. तुम्ही ताण घेऊन ना. हा कुठे गेले महादेव महाराज? कुठे गेले? वाजू देऊ का 11? वाट मागत का? 11 वाजू द्या ना. काय त्याला एवढं तरी. नाही तरी दुसरीकडे कुठं चांगलं ऐकायला मिळालंय का? हा 2 बाया जर धुणं धुवायला गेले तर हरिपाठ म्हणतात का काकडा? हरिपाठ नाही काकडा नाही ते तर दुसरंच हरिपाठ. चंद्रकाल माहित नाही का? दोन माणसं वाट्यावर बसले ना. हरिपाठ नाही. हा मागच्या बारी ते पडलं. यंदा पाडायचं बरं. नाम जग जेठी वाचन नाम जग जेठी वाचन फुकटची सांगे सत्य गोष्टी. माझं जग जेठी वाचन माझं जग जेठी वाचन. चांगला आहे काय करता एवढं स्टेज. पांडुरंग समय पातला. अरे बारीत कोण कोण आलंय? देव म्हणला आडालाच काऊन कोण आलंय सांग ना. एवढे ना आडाला काय झालं तुला? बीपी वाला एखादं मरण ना. अरे तुला आवाज येत नाही रे. लय तुया माग काम येत ना त्याच्यामुळे आडालो. पांडुरंगा वैष्णवाचा मेळा दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. चला चला ऋषिकेश महाराज. वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला. वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला. उठा पांडुरंगा समय पातला. वैष्णवाचा मेळा गरुडा गुडा दाटलाय. कोण कोण आलाय बारीत? त्रिशूळ डंबरुळ घेऊन ये. अरे त्रिशूळ डंबरुळ घेऊन आला. आता सचखंडी एक्सप्रेस पॅसेंजर नाही आता. हा टाइम बरोबर झाले. काय म्हणले? रंभाधिकरणाचं रंभाधिकरणाचं ती कोण आला? कोणाचा नवरा आला? पार्वतीचा. तिथं झालं ना गिरिजेचा म्हणलं काय ना. त्रिशूळ घेऊन आला गिरिजेचा. तरी बी ते उठात ना. झोपलेले माणसं कोणाचं नाव सांग उठतच नाही. काय काय म्हणते यार लय मोठे जाय म्हणा. झोपेतूनच उठत नाही काय जाय. पण काही काही माणसं असे त्याचं जर नाव सांगितलं किंवा दोघे आलो रे बघा अशी नावं असते. महाराज म्हणले देवाला उठवारा उठात ना. राही रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया. येऊ द्या दया. जे जे हात
हलवून जागे करा देवराया हे जे हलवून जागे करा देवराया राई रुक्माबाई तुम्हाला हलवून जागे करा देवराया हलवून जागे करा देवराया माझ्या गुरुजी आज हो दे आता काय त्याला एवढं लगे तुमचा आवाज बसला तरी आपल्या दुईचा असे होत काय नाही पण दम निघत नाही गुरुजीचं नाम तर सारखंच आहे आणि एका गावात कोणतरी म्हणलं होते महाराज गुरुजी सारखं राही रुक्माबाई अहो म्हणले एक बाई तर 4 युगापासून भक्ती करती चौगाचा भक्त तरी बी देव ऐका ना मग कसला बी माणूस माणसाला जर ऐकत नसेल ना डायरेक्ट नाव वशीला लावायचा कोणापाशी बायकोपाशी कसला बी माणूस म्हणतो हा करतो रे बाबा हा तेच म्हणा गारच होत आहे का नाही बाया अशा सहज बोलत आहेत बाया सहज असं जिबीला हाडत नाही द्यायचे सहज बोलत आहेत एक बाई नवऱ्याला म्हणली होय ते म्हणला काय तुम्हाला झाडाव जात येते का झाडाव तुम्हाला नाही बो नाही तुमच्यापेक्षा माकडं बरी म्हणे त्याला असला राग आला गुरुजी ते डायरेक्ट बायकोला सोडून 15 दिवस जंगलात गेले भाकर नाही पाणी नाही त्यांनी एकच रट्टा धरला झाडावर जायचं खाली यायचं झाडावर जायचं खाली यायचं झाडावर जायचं खाली यायचं 15 दिवसात ते परफेक्ट झालं आणि 16व्या दिवशी घरी आलं आणि बायकोला म्हणलं मला आता झाडावर जाता येतंय खाली येता येतंय ती म्हणली असं वय माकडातून तुमच्यात काय बदल आहे आणि संसार किती बी करा महाराज तुम्ही बघा किती बी करा याच्यात काही नाही बरं का काही नाही उगा आपलं करीत राहणं नाट्याक आला की संसारात माणसं रमायलीत कोण माहितीये का हिरवळ असल्यामुळे हिरवळ तात्पुरतं बरं वाटतंय ना पण त्याच्या लक्षात घेतले पाहिजे हा तुमच्या इकडे नवरदेवाला हळद आदल्या दिवशी लावतात का दुसऱ्या दिवशी आदल्या ती हळद लावायला जे नवरदेवाला मंडप असते ते कशाचं असते एरंडाचं बरोबर ते तिथं सूचना आहे ती हळद लावताना ते दोघात लक्षात नाही येत पण तिथं त्याला सूचना दिली अय किती बी कर एरंडाचं गुराळ प्रपंच कबाड एरंडाचे परी रसा स्वाद गोडी काही नाही रे धुंदीत गाऊ लय बारीक लक्ष नाही दिलं पाहिजे खरू झालेलं कुत्र घाशीत असते मला एक जण म्हणलं ही गाण्यावरची चाले अरे म्हणलं गाण्यावरची नाही हिच्यावर गाणं तयार झालं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे अहो हे संगीत येते फक्त कोणते बी गाणे म्हणून नाही चांगले म्हणायला काय आता तर अवघड झाले ते स्टेटस ठेवायलेत माणसं ऋषिकेश मा राधा कृष्णाचे फोटो ठेवाले हे लय चूक व्हायली बरं का आणि त्याच्यावर गाणे जब तक साज चलेगी तुझको जाऊं गया मर भी गया तो मैं तुझं करूंगा कोणतरी म्हणलं बघा हे जरा रंगलेलं दिसायला हे गाणे म्हणून याच्यातलं मी नाही मारत पण हे राधा कृष्णाला बरबाद करू नका आणि तुम्ही बरबाद केले मग ते बरबाद नाहीत होणार पण हे फोटो ठेवणं म्हणजे वारकरी संप्रदायाचा अपमान आहे तुम्हाला गाणे ठेवायचे कोणतं स्टेटस ठेवा ते तुम्हाला तुमच्या मनावर तुम्ही स्वतंत्र आहे त्याच्यात पण राधा कृष्णाच्या फोटोवर असले गाणे ठेवू नका कारण ज्या ठिकाणी राधेने देह ठेवला त्या ठिकाणची माती आज सुद्धा जगाचा मालक गोपीचंद मिळून लावती ती राधा इतक्या खाली आणू नका काय प्रमाण देतात काल्याचे कीर्तन गुरुजी आपल्या इकडे हे संस्कारिक लोक आहे म्हणून जमतंय त्या नांदेडकर तिकडे जर गेलं ना मी म्हणलो काय राधा कृष्णाचं प्रेम होतं एखाद्याने प्रमाण दिलं राधा रंगाने गोरी पान तिच्या येणीला गोंडी 2 अरे म्हणलं भावश्या तुझ्या बायकोला 4 लाव पण राधेला कशाला इतक्या खाली येऊ नका मला इतक्या खाली येऊ नका पूर्वीचे गाणे तुम्ही अजून बघा हे जे आता माईक सिस्टीम वाले आहेत ना महाराज यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा महाराज कारण महाराज हे जे आमचा आवाज आहे ना तुमच्यापर्यंत क्लिअर जात आहे ना ही कृपा यांची
आणि हे जर नसेल ना तर काही उपयोग नाही. काय उपयोग आहे? बाय मोठीची केली आणि उस्तुडी नेली. उपयोग आहे काय? अहो याच्यामुळं सर आहे, नाही तर उपयोग आहे काही नाही. हे आणि पहिल्या काळात काय असे माईक नव्हतं, काय नव्हतं मला. पण आता याच्याशिवाय जरासं जमतंय का? लाईट गेलं तर करमत का? ती गेली तर करमतच नाही. लईत लोक हुशार आहेत बाय ऐकायला. चला लय लांब चालू. संसार हे काय नाही हो. आता बघ हे संसार कसा आहे, तात्पुरता बरा आहे. तुम्ही बघा ना, एखाद्या पोराचं लग्न जमाव आणि 2-4 दिवस त्याचं लग्न यावं, त्याच्या हातात फोन असावं आणि ते चालताना एकटंच हसत. आणि त्याला आपण जाहिरी घाला, त्याला म्हणा जाहिरी फुल रेंज मध्ये असते, त्या कोणाला जुमानीत नाही ते. पण कुठपर्यंत असते माहिती का? लग्न झालं ना आणि मग त्याला जाहिरी घालायचं, त्याला म्हणा जाहिरी. ते म्हणतो जाहिरी. आणि एक लेकरू बाळ झालं त्याला म्हणा जाहिरी. जाहिरी काहून अशी ओंबाळत येत, काहून टिकत नाही हो. लग्न झाले झाले आपल्या बायकोला म्हणायचं नाव घ्या. असं नाव घेते महाराज, इथून सुरू करते तर आंबा जोगायच्या बोल कर. घेऊ का एखादं? तुम्ही काय बी घ्याच म्हणणार आहे. बोला मोठं नाव घेते महाराज. असलं नाव घेते, येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी, त्याला घुंगर 12 पान खाते, 13 घाम येतो, झरा तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी देते, वाण्याला हंड नेते, पाण्याला पाणी आणते, आडाचा वाडा बांधते, भिंगाचा वाड्यात वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादीवर उशीवर बशीत कपात घडीत वादला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. बाया ऐकायला तयारच होत्या, माय मेल्याचं नाव कोणाचं घेतो. पण आम्ही लय हुशार, आमचा नवरा तिओचे नाव घेता तरी कोणाचं. लय हुशार एवढं नाव घेते महाराज बाई. कुठपर्यंत माहिती, 1 लेकरू बाळ होस आणि 1 लेकरू बाळ झालं बाईला म्हणायचं नाव घ्या. ती 3च काड्यात नाव घेते. राम बसले राजावर, शेता बसले अंकावर, आमचे त्यांचं नाव घेते. तेच माझ्या कुंकावर बाकीच्या काड्या. आनंद मावळत आहे. आणि म्हातारपणात नाव घ्यायचं सांगा, ऐकू सुद्धा वाटत नाही महाराज. लय बेकार. हा चवत नाही राहत त्याला. मग बाई म्हणते म्हातारपणात जात होत्या हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घ्यायचं त्या साटव्याचं. अरे संत म्हणले काय नाही रे, याच्यातून सावध व्हा. अरे मरायच्या टायमाला यातलं कोणी येणार नाही. लय वाटतं बायको प्रेम आहे. अरे कुठपर्यंत येते देहग्रहाची कामिनी, तिथं राहिली. अरे मी जळत असे स्मशानी. आराम के सब संग साथी, जब वक्त बड़ा तब कोई नहीं, मतलब के है दुनिया में सब लोग, कोई किसी का नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा कियो, स्मशानों में जलाने वाले लाखों थे पण जलने वाला कोई नहीं. गण आले, गोत्र झाले, मित्र आले, गोत्र आले, मित्र आले, गोत्र. चला विलास महाराज. वा गुरुजी. शेवटी टाकून या गेले, शेवटी मी खला माशाने. अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी. हो. बेस्ट. कोण आले? गोत्र आले. पण सगळे आपल्या संघ आले नाही. शेखी टाकून या घरी. पण मी जळत असे स्मशानी, आग्नी सवे एकला. जावं लागतंय ते मात्र. हे बाबा कुठली? कारीचे बाबा आहे ते. आपले भेट झाली ते बघा सोनी मोहायला. आपले का कोणतं गाव? कारीला बी आलते. वा परमार्थातले तेजस्वी रे. ते सोनी मोहायला एक होते बाबा. तिथं काकड्यातला दाबून होता काका केविलवाना. काय डुलत होती. आनंद आहे मला. एकदा टाळी वाजवत आहे. कुठं रोख आलो. म्हणून संत म्हणे जीवाला बापा जाग होईतो. देवाला बी जाग केली. हो
म्हणून ऐकत नाही देव जागा व्हायचं म्हणून वशीला लावलाय पत्नीपाशी. राही रुक्माबाई देवाला बी जागा केले आणि संताला बी उठा साधू संत साधा. कारण आमचं काम जोग्याच्या रूपात आलो. जगजोगी जगजोगी. मग एकदा जागे म्हणले नाही डबल जागे म्हणले. कर्तव्य जागृती आणि स्वरूप जागृती. कशा करता आला याची बी जागृती दिली. आणि तू कोण आहेस याची बी मी वासुदेव जागे जागे म्हणले महाराज तो जागा झालाय कशावरून ओळखायचा. जागता जगदेव. सगळ्या जगात त्याला देव दिसायला लागला समजून त्याला देव जागा आहे. जागता जगदेव. त्याच्या करता राखा काही कारण तो जगाचा मालक आहे. क्षत्रपाळ भगवान त्याच्या आज्ञेने चलते. क्षत्रपाळ तुम्हाला ते कळ मेंढपाळ कसं कळ. क्षेत्रपाळ क्षेत्र म्हणजे शेती. शेतीचा मालक त्याला म्हणते क्षेत्र. आता हे शेतीचे नाही 13व्या अध्यायात म्हणलंय ना महाराज आहेत पुढा. इदम शरीरम कौंतेय क्षेत्र मित्य भिधी येते. याला क्षेत्र म्हणलंय. आणि याचा मालक कोणी याला चालवणारा देव आहे. अवघा त्याची पूजा केली पाहिजे. पूजावा म्हणले महाराज काय लागतंय व पूजाला. पूजा पत्र काही अरे मग निश्चिम भाव उल्हास आहे. मजार पवायची निमिषे एक फळ आवडे तैसे. महाराज नाही फळ पुष्प तोय पाणी पूजा पत्र काय फळ. आणि महाराज म्हणले एवढा आग्रह काऊन धरायलोय बहुता दिवसा फेरा. अरे आता मिळाले पुन्हा नाही मिळणार. मनुष्य जन्मान मोल रे तो मिट्टी में न रोय रे. अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. आभी नाही तो कधीच नाही. लय भाग्यवान माणसं आपण भारत देशात आलो. महाराष्ट्रात आलो. पुन्हा आपण कोण्या तालुक्यात माजलगाव जिल्हा कोणता आपल्याला. बीड जिल्हा म्हणजे का सोपा आहे काय. काय महात्मे होऊन गेलेत. गायक बी होऊन गेले बीड जिल्ह्यात. वादक बी होऊन गेले. असं लोक म्हणते तिकडे गेल्याच्या नंतर तुमच्या बीडचं कुत्र सुद्धा स्वरात इवळत आहे. म्हणलं माणसंच काऊन बेसुरी इवळते बीडचे कुत्रे सुद्धा. कारण हे बीड जिल्हा आहे ना महाराज. रत्न आहेत महाराज. एक एक गायक बी आता थकले महाराज माणसं नाही तर बीड जिल्ह्यातले गायक बी नाव घ्यासारखे येत. वादक बी नाव घ्यासारखे. कीर्तनकार तर विषय येत नाही. हे भारत देश बाकीचे जे देश आहेत हे भोग प्रधान आहे. आणि भारत देश संस्कृती प्रधान देश. जपान जगाचं शस्त्रागार आहे. चीन जगाचं सैन्यगार आहे. अमेरिका जगाची तिजोरी आहे. फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे. पाकिस्तान जगातल्या कुरबुऱ्या आहेत. भारत जगातलं देवघर आहे. आणि या देवघरातले आपण माणसं आहेत. आम्ही दैवाचे दास पंढरी राहायचे. इथली संस्कृती अशी आहे. अरे शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की पोटाला भाकर खाणं ही प्रकृती आहे. भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. पण घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती. इथं काम आलं पाहिजे. प्रेम केलं पाहिजे. आणि या सप्त्यात न करा काहीतरी घडलं पाहिजे. हो भावाभावानी कसं वागावं सप्त्यातून कळलं पाहिजे. जावा जावानी कसं वागावं सप्त्यातून कळलं पाहिजे. सासू सुरांनी कसं वागावं सप्त्यातून कळलं पाहिजे. मायबापाची सेवा कशी करावी सप्त्यातून कळलं पाहिजे. नाही तर आज काय महाराज बिकट परिस्थिती झाली. डॉक्टर जगदीश साहेब शिंदे आता इंदोरकर महाराजांचं कीर्तन झालं. वृद्धाश्रम महाराज त्यांचा. किती लोक आहेत महाराज. त्यांना जर कधी भेटलो ना आपण. बाबा तुमचा मुलगा काय करतो. क्लासहून अधिकारी. आणि कुठं आश्रमात वृद्धाश्रम मध्ये मायबाप आहेत. आणि जेवढे जास्त लोक शिकलेले आहेत का त्यांचे मायबाप तिथे आहेत. त्याच्यामुळे मी सांगतो वारकरी संप्रदायातला एकही माणूस तुम्हाला सांगतो नाही जरी त्याला काय करता आलं पण मायबापाला त्या ठिकाणी तरी नाही टाकणार. अजिबात केलं पाहिजे. आणि तुम्हाला मी घरचे म्हणून सांगतो मायबापाने बी सुधारलं पाहिजे आणि लेकरं बी सुधारत असते. हे बऱ्याचशा गोष्टी मायबापाकडून बी चुका द्या. हो बऱ्याचशा गोष्टी ज्या घरी पोरी नाहीत ना त्या घरचे पोरं मायबापाची सेवा करतात म्हणजे करतातच. हो आता ज्यांनी लग्नच केलं नाही ते म्हणून तुम्ही मायला जीव लावतो याच्यात काहीच गैर नाही. तुला बायकूच नाही आलेली ती आल्यास कळतंय माय कुंक ठो आणि बायकू कुंक ठो. हे दोन्हीचे बोधे अवस्थेत माणूस सापडतोय महाराज. मेळ लागत नाही काय करावं. हो मायला जीव लावा बायको मोठ्या डोळे करते.
आणि बायकोला जर जीव लाव तर लोक म्हणतात कीर्तन करते ते. अरे आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी रे पुंडलिक कासिया करी. पण घडायला हे बघा गणित कशी बिघडते दादा तुम्हाला सांगतो. लांबा लांबा पाय लांबा ताण घेऊ नका. लांबा तुम्ही काय त्याला पाय दुखते म्हणे लांबलाच पाहिजे. लांबा काय मोडणार नाही काय लांबा काय आता काय पाय हे दुखत येत लय ताण. हे बघा कीर्तनात कोणी अपमान करायचं नाही. आता हे शरीराची कॅपॅसिटी महाराज या गुडघ्याची. हे जिथं लोक थांबते आता हे त्याच्यामुळेच मी असं अंग सगळं हरितो काऊन हे व्यायाम होतो होत हे. हा उडी हाणतो काऊन पण उडी कोणी हाणावं त्याचे शॉकअप मजबूत आहेत. अरे याला धोकाच नाही पुढं महाराज अजिबात धोका नाही. 500 किलोमीटर 1000 किलोमीटर मोटरसायकल कीर्तन करून येतो पण तितक्याच टायमात तितक्याच मध्ये. पण लोक म्हणतात उगले थकत काऊन नाही. एक जण म्हणलं पैसे म्हणून थकत नाही. पैसे नाही बॅटरी चार्जिंग ते करतय. हा कोण करतय शरीराचा भाग आहे त्याचं काही लय मान जाऊ नका. कुठं घालतो घरातलं वातावरण बिघडतंय गुरुजी कसं सांगतो. माय बापाने पोरीला आणि पोराला जर सारखा जीव लावला गुरुजी पोरग माय बापाला घराच्या बाहेर काढू शकत नाही. गणित व्हायलंय कसं आहे का आपलं पोरग आणि आपली सुंदर मोटरसायकल बाहेर फिरायला निघाली ना बाईच्या तोंडातून शब्द वेगळे येतात. आणि आपली पोरगी ना आपली जावाई जर मोटरसायकल फिरायला निघाली ना बाईच्या तोंडातून शब्द वेगळे येतात. मग ती बाई कुठली बी असू द्या किती आडगावची असू द्या. बघा ना कसं बिघडत वातावरण. आता बघा ना बाया सऱ्या खाली बघायला तसे जस काय मोहन त्याचं बांधवून वैरी. खरं बोललं की तुम्ही बघा महाराज आपली पोरगी आणि आपला जावा यावा बाई म्हणती बघ ना स्मन कसा लक्ष्मीनारायणचा जोडा सोबत आणि तिचंच पोरग आणि तिची सून गाडी फिरायला निघाव. बघ ना सुमन कसा बैल होऊन हिंडत. खरंय का नाही खरंय का नाही शपथ आहे खरं सांगा खरंय. आणि मग लोक म्हणते ते काऊन असं व्हायला. आता यायला घराच्या बाहेर नाही काढायला पाहिजे ह्याला काय करायला पाहिजे. अरे समान प्रेम द्या ना तुम्ही. पोराला जितकं जीव लावता तितकं पोरीला लावा. अरे तुम्हाला पोरगी तरी तिकडे संसारात गुंतणार आहे. मायबापाला जीव लावणार पोरगच आहे. एक काकणभर शिल्लक जीव पोराला लावला पाहिजे. बाई तसं नाही करी गावरान तोपाचा डबा दिवाळी ठुती पोरीसाठी पोराला म्हणते हान तसंच. काय धंदे महाराज. आणि हे खरं बोल नाही हे आता हे काय का पुतणं गेल्याच्या नंतर लोक करायले हे काऊन करायलेत गुरुजी सांगू का तुम्हाला. शेजारी नाव ठेवून म्हणून मग कीर्तन ठोवा नाही तर नका ठेवू पण आपलं खरं बोल नाही होईन त्रास पण गुन्हा हमखास. कारण मी गंगापूरनं इतकं करतोय महाराज बिना माईकचे कुठं बी घाला तितकंच. आणि आमच्या नशिबाला पैसे कमी आडणं जास्त आहे. आता एवढा सत्ता नाही हो तुम्ही आता लोकाला 20-25 देता पण मला आमच्या नशिबाला कुठं असंच आणि माझ्या नशिबात तर कुठं वाईटच. का बी एखांबार जर सासरवाडीत गेलो ना तर ते दोघं राहणार जाते सासू. इतकं नाहीच केलेलं आमचं तुमच्यावर घेऊन आमचं सांगू. गणित महाराज खायला सध्याच्या काळात किंमत. जे लोक खरं वागायलेत ना त्याचं जे जे कर नाही. जे खोटे वागत त्याचं बी नाही. मध्ये चालले त्याचं जे जे काय कुठं घालतो आपण. अरे नर्दी आता मिळालाय पुन्हा मिळन का. बहुता दिवसा फेरा आला या आणि याची किंमत आपल्याला कळावा. नर्दे मिळालाय पण कळालाय का. जर मिळाला असतात आपण मंदिरात पती खेळले याचा अर्थ इथं खेळतात कोण लय मोठ्याने हसले. जर नरदेहाची किंमत कळाली असती मंदिरात पती खेळले. जर नरदेहाची किंमत कळाली असती गरीबाच्या सोयरी की मोडील्या. जर मंदी याची किंमत कळाली असती सप्त्याला देणगी दिली नसती. याला देणगी दिली पाहिजे महाराज. कारण हे जे सप्ताह आहे ना तुमचा फार मोठ्या स्वरूपाचा आहे. याला सगळं हाताने मदत करा महाराज.
आणि किती जरी कमवलं ना संग काही नाही. त्याच्यामुळं चावता ही सैद देत जा. आणि इथं जर नाही गेला तर मेडिकलला डॉक्टरला पैसे तर आपल्याला 1 रुपयाचं तरी बोलता येते का? जितके म्हणलं अहो हे लोक तरी पैसे घेऊन सांभाळतील. इथं द्या, जगाचा मालक तुम्हाला बिन पैशाचा सांभाळील. बिन पैशाचा पैसे घेत नाही ते. एक माणूस एका दवाखान्यात 8 दिवस ऍडमिट होता. किती दिवस? आणि 8 दिवसाचं बिल डॉक्टरने 16 लाख केलं. किती लाख? 16 लाख. म्हाताऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. डॉक्टर साहेब म्हणले बाबा पैसे नाहीत म्हणून डोळ्यात पाणी येतंय का? ते म्हातारा जरा दंडील होतं. तो मला तो दवाखाना विकत घ्यायची ताकद माझ्या पोरायची म्हणे. डॉक्टर म्हणले मग डोळ्यात पाणी यायचं कारण का? म्हातारीने दिलेलं उत्तर इतकं गोडे. म्हातार म्हणलं अरे 8 दिवस तो मला सांभाळलं, याचं 16 लाख बिल काढलंस. जगाच्या मालकाने 85 वर्ष सांभाळले, 1 रुपया बी बिल मागितलं. त्याचं सांभाळणे, त्याचं सांभाळणे. म्हणून संताचा आग्रह, त्याची सेवा करा, त्याची पूजा करा. हो त्याने दिलंय ना, सगळं दिलंय तुम्हाला. मालिक तूने मुझे बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया. सगळं दिलंय. बहुता दिवसा फेरा नका घेऊ भार, तुका मागे दान. एवढं दान द्या आम्हाला. तुम्ही हरिभजन करा. सगळ्यांनी एकदा हात वर घ्या. जेवढे हात घेतील ते तिसऱ्या लाटीत जाणार नाही, आणि जे घेणार नाही ते सुद्धा जाणार नाही. एकदा आमचे हे खडका चॅनलवाले सगळ्याकडे कॅमेरा फिरवा एकदा. हे आमचं किती आडगाव मध्ये प्रति पंढरपूर आहे. हे सगळे हात महाराज पेपरला जाणार आहेत. तिकडे घ्या, खुर्चीवर बसलेले सुद्धा घ्या, मला दिसतंय सगळं. हा बेस्ट. सगळ्यांनी भजन करायचं. माता भगिनी हात नाही जरी वर घेतले तरी खाली हात राहू द्या, पण टाळी वाजून भगवंताचं चिंतन करा. विठोबा रखुमाई. हातवारी घ्या, हातवारी घ्या, हातवारी घ्या. कुंडली कवर दे हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, राजेधिराजे छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज. अरे अरे अरे